डोंगर, दऱ्या आणि वनाने व्यापलेल्या मेळघाटची स्थिती आपण सर्व पाहत आहोत. अमरावती जिल्ह्याचं मुकुटमणी असलेल्या मेळघाटच्या मेडिकल कॉलेज व्हावे आणि येथील मेळघाटातील रुग्णांना त्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून उपचार मिळावा यासाठी या मागणीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेवराव पवार यांनी आघाडी घेतली असून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मेडिकल कॉलेज मेळघाटलाच उभारण्यात यावे अशी मागणी आग्रही केली असल्याने यावेळी एक दिवसीय उपोषण हे बिहाली येथे ठेवण्यात आलं होतं. बिहाली येथे उपोषणादरम्यान आदिवासी विकास मंत्री उईके यांनी भेट दिली तथा सामान्य जनतेच्या मागण्या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासनसुद्धा यावेळी पवार यांना दिले होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक युवकांनी आपण स्वतःहून रक्तदान केले. 44, 45 आणि 46 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अशा परिस्थितीमध्ये अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी मोठ्या संख्येने युवक, युवती, महिला या आंदोलनात उपस्थित झाल्या होत्या. तर भारतीय जनता पार्टीचा विविध पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा यावेळी या सभामंडपाला भेट देत होते. या प्रसंगी मेळघाट येथील वैद्यकीय रुग्णालय हे होणे अत्यंत काळाची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मेळघाटच्या विकासासाठी संघटित झाले पाहिजे असे आवाहन सुखदेव पवार यांनी केले. मेडिकल कॉलेज जर मेळघाटला झाले तर मोठ्या प्रमाणात मेळघाटवासियांना आरोग्य सेवेचा लाभ मिळेल आणि खऱ्या अर्थाने त्यांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेची गरज असल्याचे सुद्धा यावेळी बोलल्या जात होते.